नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना. हा व्हिडिओ पूर्ण ऐकायला लगेच एकमेकाला शेअर करा. आता रिक्षा टॅक्सीचा व्यवसाय का सुधारत नाही? रिक्षा टॅक्सी चालकांना त्यांचे नेतेच काही चांगलं सांगत नाहीत बघा. उगाच आपलं काहीतरी सांगायचं, ओला कोला म्हणायचं आणि बाईक टॅक्सी, इकडं वर्गण्या खायचं आणि RTOच्या समोर दलाली करायचं. ह्या धंदे चाललेले असतात. सरळ सरळ साधं गणित आहे, सगळ्यांना माहिती आहे. आता रिक्षावाले सुद्धा ते स्वतः आता काम करू लागलेले आहेत, हे बी मात्र लक्षात ठेवायचं. पण रिक्षावाल्यांना ते एवढं पडवतात, ओला कोला हा बेकायदेशीर आहे, त्याला कुठलीही मान्यता नाही, काय नाही. बाईक टॅक्सीचं सुद्धा ते पडतील, पण ऑटोमॅटिक पडतील, त्याला काही टेन्शन घ्यायचं काही गरज नाही. पण हे एवढी भीती घालतात, बाईक टॅक्सी येणार, बाईक टॅक्सी येणार, ह्यांना ओला कोला उबेर कुबेरनं भाडं वाढवून दिलं पाहिजे. अरे बाबांनो, ओला कोला हा बेकायदेशीर आहे. तुम्ही रिक्षा चालकांना सांगा ना. शासन मीटर कशाला बसवले रिक्षा टॅक्सीनं? मीटरमध्ये भाडं दिसतं, ते प्रवाशांनी पूर्णांकात द्यायचं असतं. रिक्षा टॅक्सीवाल्याला जर ह्याने चांगलं सांगितलं आणि रिक्षावाला मीटरनं चालला ना, रिक्षावाला लय मोठा सुखी होईल. पण रिक्षावाल्यानं सगळ्यांची दोस्ती तोडायला पाहिजे. शासनाची कामंसुद्धा आता RTOची ऑनलाईननं झालेली आहेत. पासिंगसुद्धा तुमच्या मोबाईलवरनं अपॉइंटमेंट घेऊ शकता, लायसन तुमच्या मोबाईलवरनं नोंदणीकरण करू शकता. हे रिक्षावाल्याने आता सुधारलं पाहिजे. रिक्षावाल्यांनी कडक भूमिका घेतली पाहिजे, स्वतःची कामं स्वतः करायची. आणि अगदी मुख्यमंत्र्यांनी जरी काही सांगितलं तर मुख्यमंत्र्यांचं बी ऐकू नका. सगळं पेपरलेस सेवेनं काम होतं. आणि मीटरनं मात्र व्यवसाय रिक्षावाल्यांनी जर केला तर एवढे सुखी होतील ना ते, त्या भाड्यासाठी पॅसेंजरसाठी त्यांना स्टेशनला बी थांबावं लागणार नाही. कारण गाड्या इकडं तिकडे फिरत असतात ना, उलटी सुलटी भाडं लागतात. आणि रिक्षा टॅक्सीवाल्यांनी मीटर चालू ठेवून मीटरनं व्यवसाय करा. शासनानं भाडं ठरवून दिलेलं आहे ते. आणि कोणतं ओला कोला आहे बेकायदेशीर सगळा? रिक्षावाल्यांना पडवलं जातं या की आता बाईक टॅक्सी आली की रिक्षावाल्याचा धंदा नाही, परमिट बंद करा. कशाला बंद करा? हेच लोक काळा बाजार करतात. आणि उगाच आपलं रिक्षावाल्याची परमिट बंद करा, रिक्षावाला दुःखी झालं. रिक्षावालानं जर ह्यांच्यापासून लांब राहिला ना आणि मीटरनं नुसता व्यवसाय केला तर लय सुखी होईल बघा. ही सत्य घटना आहे, सत्य आहे, हेच सत्य आहे, दुसरं काही नाही. हे मात्र रिक्षावाल्यांनी जर लक्षात ठेवायचं. मीटरनंच व्यवसाय करा, कुणालाच काय भाव देऊ नका. त्या RTOवाल्यांना बी भाव देऊ नका. काही वर्षात एक वेळ पासिंग करायचं असतं, ऑनलाईननं तुमचं इन्शुरन्स पडतो, ऑनलाईननं तुम्हाला बाहेर PUC होते, सगळं होतं, गाडीचं अपडेट. आणि नियमानं तुम्हाला लायसन असतं, लायसनसुद्धा पेपरलेस सेवेनं हे होतं. 2 वर्षातनं तरी इकडे रिक्षा पासिंग करायची असते. आता समजा फी 800 रुपये झाले, तुम्ही मोबाईलवरनं भरून RTOला जाऊन पासिंग करून घ्यायची. काय आहे त्याच्यात? रिक्षा टॅक्सी चालकांनो मीटरनंच व्यवसाय करा बाबांनो. आता काळ बदललेला आहे, परिस्थिती बदललेली आहे, कायदे वेगळे असतात.